नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गंगाधर जगताप, तालुका जिल्हा हिंगोली. तर आज तालुका जिल्हा हिंगोली, गाव पैनी येथील शेतकरी यांच्या हळदीच्या प्लॉटवर आपण आलो आहे. तरी यांनी यावर्षी त्यांच्या हळदीच्या प्लॉटला मल्टीप्लायरच्या वापराने हळद पिकाचे उत्पन्न घेतले आहे. तर थोडक्यात आपण त्या शेतकऱ्यांना त्यांचे अनुभव विचारू की मल्टीप्लायर वापरल्यानंतर त्यांच्या हळद पिकामध्ये आणि कापूस पिकामध्ये त्यांना कशा प्रकारे मल्टीप्लायरचे अनुभव जाणवले आहेत. तर नमस्कार, तुमचं नाव सांगा. माधव सदाशिव इंगोले. तर जवळपास तुम्ही किती वर्षापासून तुमच्या शेतामध्ये हळद पीक घेत आहे? हळद पीक म्हणजे 2-3 वर्षापासून. 3 वर्षापासून. तर जवळपास आता 3 वर्षापासून हळद पीक घेत आहे. तर आता या वर्षीचं सोडून याच्या अगोदरच्या 2 वर्षापूर्वी तुमच्या शेतामध्ये तुम्हाला हळदीचं किती उत्पन्न मिळालेलं आहे? पण हळदीचे एकरी समजा 11 ते 12 क्विंटल होतं. 11 ते 12 क्विंटल पण तुम्हाला ॲव्हरेज मिळत होता. आणि त्या हळदीमध्ये रासायनिकचा खर्च किती होत होता? रासायनिकचा खर्च म्हणजे ₹1,00,000-1,50,000 रुपये होते. कापूस, हळद, सर्व गोष्टीचा. तर यावर्षी तुम्ही काहीतरी नवीन पद्धतीचा वापर केला, म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा, म्हणजे मल्टीप्लायरचा वापर केलेला आहे. तर यावर्षी तुम्हाला तुमच्या हळद पिकामध्ये काय फरक जाणवला? म्हणजे हळदी फरक सुरुवाती म्हणजे काय फरक जाणवला? थोडक्यात अनुभव तुमचे. फरक म्हणजे एकदम माल ठोकर झाला, थोडा शेंग लांब झाली, त्याच्यानंतर उत्पन्न जास्त झालं. तर दरवर्षीपेक्षा यावर्षी उत्पन्न बरंच जास्त झालं. म्हणजे तुम्हाला दरवर्षीच्या उत्पन्नात आणि यावर्षीच्या उत्पन्नात कशामुळे फरक जाणवला? म्हणजे काय कशामुळे कळालं की उत्पन्न वाढले? ढिगावरून, म्हणजे माल निघल्यावरून. दरवर्षीचा ढिगात आणि यावर्षीच्या ढिगावरून तुम्हाला कळालं की 100% आपलं उत्पन्न वाढलेलं आहे. तर तुम्ही याचा वापर कशा पद्धतीने केला? आम्ही पहिल्या सुट्ट्याला हे केलं, आपलं बीज प्रक्रिया केली. तर बीज प्रक्रिया केल्यानंतर तुमच्या शेतामध्ये काय फरक जाणवला? बीज प्रक्रियेनंतर त्या बीजाची समजा जी उगवण शक्ती व्हायची, ती चांगली उगवण शक्ती निघली, म्हणजे कोंब चांगली निघली. त्याचे पुन्हा म्हणजे जे उशिरा कोंब निघतात हळदीचे, ते लवकर उगवण शक्ती झाली, त्याची लवकर झाली आणि सारखी उगवण शक्ती झाली. आणि दुसरी गोष्ट की त्याला तुम्ही त्याच्यामध्ये काय रासायनिक खत, म्हणजे रासायनिकचं काय बुरशीनाशक वगैरे वापरलं होतं का? नाही, त्याच्यात दुसरं काय नाही वापरलं. आणि त्याचा पुढे चालून कशा पद्धतीने वापर केला? एक 15 किंवा 20 दिवसाच्या नंतर ते आपण समजा खतात भेसळ डोस म्हणून याचा 1-1 किलोचा पुढा टाकला. तर किती दिवसाला याचा वापर झाला? म्हणजे किती आतापर्यंत सुरुवातीपासून ते कोणत्या स्टेजपर्यंत याचा वापर केला? मी म्हणजे याचा वापर आपलं हे हळदीचं पाणी तोडीपर्यंतच केला याचा. म्हणजे सुरुवातीपासून प्रत्येक महिन्याला 1-1 किलो असं हळदीचं पाणी तोडेपर्यंत याचा वापर केलाय. तर जवळपास आता यावर्षी एकरभर हळद होतीच. प्लॉट दाखवा मागला. एकरभराचं रान, जवळपास या एकरभराच्या रानामध्ये तुमची हळद होती. आज रोजी ती काढणं झालेली आहे. तर तुम्हाला काय अपेक्षा वाटते की मल्टीप्लायर वापरल्यानं तुमच्या शेतामध्ये यंदा कितीचं उत्पन्न वाढू शकते? उत्पन्न म्हणजे दरवर्षीपेक्षा यावर्षी 10 क्विंटल हळद जास्त होते. दरवर्षीपेक्षा 10 क्विंटल हळद जास्त होऊ शकते. आणि दुसरी गोष्ट आहे की तुम्ही सांगत होते की हळदीला तुम्ही यावेळेस रासायनिकचा जे खतं कमी केले, ते कोणत्या खतामध्ये तुम्ही दरवर्षीपेक्षा खताचं प्रमाण कमी केलेलं आहे? म्हणजे आपण DAP हे जे महागाचे जे खतं वापरतो, ते खतं आपण कमी केले. 2 पोते वापरते, 1 पोतं वापरलं. त्याच्यामध्ये भेसळ डोस, एक समजा मल्टीप्लायरचा 1 किलोचा पुडा टाकला. हे तर प्रत्येक महिन्याला केलेलंच आहे. पण जे वॉटर सोल्युबल खतं होते, मी तुम्हाला कमी करायला सांगितले होते, त्याच्यापैकी कोणतं खत वापरलं आणि कोणते खतं कमी केले? त्याच्यापैकी समजा वॉटर सोल्युबल मध्ये ते एक झुटॉल नावाचं आलं, ते नवीन कंपनी, ते एक वापरलं. बाकी दुकानचं दुसरं कोणतं नाव कोणतंच नाव वापरलं. तर जवळपास तुम्ही मल्टीप्लायर वापरून तुमच्या शेतामधील उत्पन्न तर वाढलेलं आहे. ढिगाचा एक मागून जर ढीग दाखव तुमच्या शेतामध्ये, तर मल्टीप्लायर वापरून उत्पन्न वाढलेलं आहे. इतर शेतकऱ्यासाठी तुम्ही काय सांगू शकता? त्यांनी मल्टीप्लायरच वापरायला पाहिजे 100%. आणि दुसरी गोष्ट, आणि इकडून येऊ देता. आता तुम्ही तुमच्या शेतामध्ये हळद काढलेली आहे, बरोबर आहे? तर हळद काढल्यानंतर तुमच्या जमिनीमध्ये तुम्हाला काय फरक जाणवला? दरवर्षी म्हणजे हळद काढता वेळेस हळद कोणी घेत नसतं, ढेकळं मोठाली निघत आहे. म्हणजे चिकट राहिली, त्याच्यामुळं डेअरी उभं त्या शेतात, त्याच्यामुळं ढेकळले मोठे. यावर्षी आपण हळद काढली, स्वतः घरीच काढली, तर अजिबात ढेकूळ पण निघलं नाही. जमीन अशी मोकळी झाली, जमीन जाते. तर अशा पद्धतीने समजा की तुम्ही मल्टीप्लायर वापरल्यानंतर या रानामध्ये ढेकळाचं प्रमाण कमी निघालेलं आहे आणि उत्पन्न जास्त निघाले. जवळपास तुम्ही तुमच्या कापूस पिकासाठी बी वापर केला. तर कापसाचा काहीतरी अनुभव तुम्ही सांगत होते मला, त्याच्यामध्ये काय फरक जाणवला? कापसाला आम्ही समजा 4 फवारण्या झाल्या कापसाला. 4 फवारण्याला समजा 1 पाव किलोचा पुडा टाकायचा, 5 टाके समजा 5-6 टाके. आणि जमिनी खतात बेसळ डोस म्हणून 1 पुडा टाकून द्यायचा. असे किती बेसळ डोस केले? 3 डोस दिले खताचे. 3 डोस दिले. 3 डोस मध्ये 3 किलो मल्टीप्लायर गेले. तर कापसाच्या पिकामध्ये काय क्वालिटी समजा फवारणीच गेले ते. आता कापसाच्या पिकामध्ये आम्ही कापूस लावला तो तेव्हापासून ते उपटणीपर्यंत त्याचा कलर, माल आणि वाढ कमी झाली.
तर आता हे कापूस उपटून आमच्या किती या दिवस झाले शेतात तुम्हाला? कापूस म्हणजे कमरे इतका नाही तर उरा इतका होता आहे. आमच्या कापसात माणूस पण दिसत नाही यावेळेस. यावेळेस. तर जवळपास आता हे कापूस तुम्हाला शेतामधून काढून किती दिवस झाले? 1 महिना झाली, 1-1.5 महिने. एका महिन्यापर्यंत जवळपास आता किती एप्रिल महिना चालू आहे, तुम्ही फेब्रुवारीपर्यंत तर ते कापूस तुमच्या शेतामध्ये असेल, हो. तोपर्यंत तुमच्या शेतामध्ये क्वालिटी टिकून होती. टिकून होती. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता ज्या ज्या शेतकऱ्यांनी एकरी 10 ते 8 ते 10 किलो मल्टीप्लायर वापरले, त्यांच्या शेतामध्ये रासायनिकचा खर्च करून सुद्धा उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे. जसं की यांचं सांगणं होतं की 1.5 एकरामध्ये गेल्या वर्षी मला 110 पंप उत्पन्न झालं होतं 1.5 एकरामध्ये. तर तेच उत्पन्न आज त्यांना 1 एकरामध्ये दिसून येते, कारण जे गेल्या वर्षी 1.5 एकरामध्ये झालं होतं ते त्यांना तेवढा ढीक त्यांना आज 1 एकरामध्ये दिसून आला. ते बी रासायनिकचा खर्च कमी केला. आणि याची वापरण्याची पद्धत आहे की प्रत्येक महिन्याला 1 एकरला 1 किलो पीक कोणतंही असो. तर अधिक माहितीसाठी संपर्क करा गंगाधर जगताप मल्टीप्लायर ब्रँच ऑफिस हिंगोली. धन्यवाद.